भाई जी गाडी चालवायला जी मजा येते ना, तिचा आवाज ऐकूनच सुकून आहे बघा. आवाज ऐकूनच जी मजा येते ना या गाडीची, तुम्हाला नाही सांगू शकत काय मजा येते. पूर्ण रोडवर एकटी गाडी आणि या गाडीचा आवाज काही बघा, तो साऊंड येतोय, साऊंडचा ओ फुल लवली तिचा झालोय आवाजावर मी. आणि या लोकांनी काहीतरी रस्ता चुकवलाय, त्यामुळे आता परत पाठीन चाललेत फिरून. कुठे जायचंय नक्की माहिती नाही, पण काय पण बोला, गाडीचा आवाज तोड नाही तोड. असे सगळे बघत चाललेत गाडी जाते तर लोक. जो आवाज येते ना फुकटचे, मग एवढे आले, एवढे पुढे घेऊन आले फुकटचे खाली. अजून किती लांब आहे, अजून किती लांब आहे. अरे जवळ आहे, लोकांनी कुठे रस्ता चुकवला. पण गाडीचं सगळं मला गाडी तर आवडले, पण गाडीचा ना यांनी मेंटेनन्स नीट ठेवला नाही. जी पण गाडी आहे ना तो, तर आता काय बोलू, गाडीची काळजी नाही घेत. गाडी फक्त चालवायची म्हणून चालवतो तो. गाडी पण फुल सेक्सी आहे गाडी. गाडीचा आवाज नो तोड. तुम्ही बोलत असाल सारखं सारखं तेच बोलते, पण ए पिदा झालं तुझ्यावर. कुठे रे काय माहिती कुठे जाते. ना सुनो ना, मैं काम में हूँ, मैं आपको जरा फ्री होऊन कॉल करतो. हा हॅलो काका, मी कामात आहे, मैं आपको फ्री होकर फोन करतो. हा चलताय, चालेल का तुम्हाला. ए गाडी पुढे घे, गाडी पुढे घे. काहीच याची हिंदी बघितली का, म्हणून बोलतो मराठी बोलायचं. म्हणून बोलतो मराठी बोलायचं, हिंदी येत नाही ना. काही ज्याला व्हिडिओ काढायचे तर गाडी शिफ्ट करतोय. कोण कुठे जाते काय मला माहिती नाही. पकडा तर चला. आम्ही आता आले आशापुरीला, आशापुरीच्या जवळ आलेले आहेत. मला इथून दिसेल, पण रोड असा, इथला रोड जो व्ह्यू दिसतोय ना मला इथला, आणि काय वाटतंय व्ह्यू काय भारी आहे हा. तुम्ही तर बघाल ना, बघा तुम्हाला दाखवतो बघा. गाडी लावतो, तरी गाडी लावतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर काहीच आम्ही आता आलोय कुठे, आशापुरीला. आशापुरीची जे पार्किंग वगैरे केली. हे काय कुठलं काय दिलंय ते, आशापुरी मंदिर. हे बघा इथे, हे बघा इथे आलोय आम्ही आता. स्वयंभू शिव मंदिर. 1 2 3 4 आणि बुलेट आहे तिकडे 5 आहे. 5 गाड्या आहेत, 5 गाड्या लावल्या आम्ही. काय बेकार गाड्यांचा ना, बेकार बाई. फोकस कुठून फोकस. मला चप्पल वगैरे काढून आम्ही आतमध्ये जातो. अरे स्टॉप घ्या थोडा स्टॉप. आता आपण
आता आता आपण आलोय कुठे जरा आलोय आम्ही आलोय आपण कुठे जरा देवाच्या मंदिरात आलोय जरा शुद्ध व्हा जरा आता तरी जरा शुद्ध व्हा मगातपासून शिव्या देत आहेत आता जरा शिव्या नका देऊ तू खास करून 100% मित्र जय महाराष्ट्र जय हिंद जय बघा आशापुरी देवीचा मंदिर इथे आता आम्ही आलोत इथे बघा मंदिराची सुरुवातच सेक्रेटरी एक नारळ द्या पैसे देतो काकींकडून ओटी घेतलेली आम्ही हे बघा हो सेक्रेटरी पैसे देणार आहे पण आमचा सेक्रेटरी कोण काय काय हो किती जण आलेत पण आपण आहेत किती जण असे आम्ही विरारवरून थांबा पहिला पाया पडून तर येतो अरे थांबा थांबा दर्शन घेऊन येतो ना लगेच आलो हे काकी बघा आम्हाला बेल खायला बोलत आम्ही नक्की येऊ काकी थांबा थांबा आलोच 100% येतो सायलेन्स जरा शुद्ध व्हा जय ओम नमो पार्वती पते चला एकेकाने हात घुसा लाईनीत घ्या दर्शन सगळ्यांना दर्शन भेटेल धक्काबुक्की करू नका गडबड घाई गोंधळ करू नका लाईनीत चला दर्शन भेटेल प्रत्येकाला काही तिथून आम्ही आता गुगेतून चाललेत हे कोण आहे माझ्या पुढे चल ना फटाफट पाटील अरे तो बोगदा एवढा तर माणूस हो चल इथूनच आहे इथून आहे पुढे हे कुठे द्यायचंय बाबा हे कुठे द्यायचंय इथे द्यायचंय बाबा आईला ओटी व्हायची कुठे इथे ना कोण वाहणार आहे वेदांत ओटी बनणार कशी बरं बाबा सांग पकड वेदांत ओटी बरं बर सिद्धू बर आशापुरी माते की जय बाबा अगरबत्तीला बसून जायचं इकडे लाव ना बंद आहे ते का बंद आहे बाबा बंद आहे कारण पावसामुळे ते सर्व ओढ होतं ना अच्छा मग तिकडे पण देवीचं मंदिर आहे जीवदानी लाव त्याचे बाहेर गाईस आता आम्ही ओटी वगैरे भरली आहे इथे बघा हे बाबा भटजी असतात आतमध्ये ही बघा एकविरा देवी देव आहे तिकडे इथे टोटल 4 देवे आहेत जी आपली म्हणजे हे बघा एकविरा देवी आहे इथे बाजू बघा. ही आशापुरी माता इथं कोणाला माहित नव्हतं पहिल्यांदा गुराकीत काही चालवला इथे यायचं ना त्याला आईने दृष्टांत दिलं ना सांगितलं की मी तुला दर्शन देतो आणि धनसुद्धा देतो पण तू ते जे पोतं देतो तू इथे उघडू नको घरी गेल्यानंतर ते बाजूलेच पोतं आहे ते सोड असं आईने त्याला सांगून दिलं पण त्याच्या मनात काय शंका आहे बिचाराच्या तर त्याने इथे खाली इथून उतरला आणि इथे जाऊन ती पोतं आहे तो
सोडलं आणि बघतो काय त्याच्यात कोळसे आहेत. कोळसे पण नेऊन काय करणार, त्याने इथून फेकून दिले. आता तुम्ही ते तिथून पायरीवरून आले किंवा खाली जर बघते ते पांढरशुभ्र दगड दिसतात, ते आईचं धन आहे. आणि जे उरलेले दगड त्याने खांद्यावर परत कोथंबाड आणि संपूर्ण रस्त्याला टाकत गेला. आणि तो थेट घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला सांगतो की मला आईने असं असं दिलेलं. मग ती सांगतो कशामध्ये दिलेलं, तो पोतं तिच्या हातात देतो आणि ती ते पोतं झटकल्यानंतर त्याच्या 5-6 अडकलेले असतात. तर त्याच्यात बघतो काही सोन्याचे मोहर खाली पडले तर बघतो सोनं आहे सर्व. तर तो कपाळाला हात घालतो, परत येऊन बघतो तर काय तिथे सर्व दगडच झाल्यात. आता आपण इथून रस्त्यात येताना किंवा जाताना की नागमोडीचा रस्ता आहे, तर आपल्याला वाटतं की इतकी जागा असून याने असं वाकडा कशाला बांधला आहे. पण तो ज्या मार्गाने गेला ना त्या मार्गाने हा रोड बांधला गेला आहे. पहिल्यांदा म्हणजे हा रोड नव्हता ना त्यावेळेला पण लोक पाण्यातून येत होते. आणि आई प्रत्येक ज्यावेळेला आईचं हेरो वाढत गेलं तसं ती आता तुम्ही गेटमधून आल्यानंतर तुम्हाला ज्या पायरीवर घोडा दिसतो तो आईचा वाहन आहे. ती रात्री 12 वाजले का घोड्यावर बसून जायची आणि गावावर फेरफटका मारून परत आपल्या जागेवर बसायची. तर तुम्हीच हे करायचे, तुम्हीच ठरवायचं आहे. हा तर आई आमच्या गावात फिरायला सुद्धा जायची. रात्री 12 वाजले घोड्यावर बसून जायची आणि परत आपल्या जागेवर उभं राहायची. असे लोकांना म्हणजे माहीत पडलं ग्रामस्थांना आमच्या आणि दर्शन सुद्धा द्यायला लागले. जर आपल्याकडे लग्न कार्य जरी असलं, जर आईला सांगितलं की आई माझ्याकडे लग्न आहे तर मला तुमची दागिने घालायला दे, तरी सुंभर दागिने सुद्धा द्यायचे. पण लोकांनी जर गद्दारी केली त्याच्यामुळे आईने देणं बंद केलं, जाणंसुद्धा बंद केलं. नाही तर पहिल्यांदा आई गावात फिरायला जायची, कारण आता घाणसुद्धा रस्त्याला जास्त करायला लागली. आणि जे आपण इकडे बोलतो तो 100% पूर्ण होतो. कोणी नवस बोलतात, काय असेल त्याच्या अडचणी दुखापत असेल ती सांगतात, ती सुद्धा दुखापत आपली पूर्ण बरी होते. आणि ह्या मात्राचा वेळ पडाल तर आई जे आपली अडचण असेल काही तरी हे करतो. आणि प्रत्येक वर्षाला म्हणजे पहिले वेळ होतं ना तेव्हा इथे वाकून जायचं, वाकूनच पूजा करायची. आता आपण ज्या ठिकाणी बसलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बसता येत नव्हतं. आईने आता यंदा ते बोटीवडं म्हणजे तरी 3 इंच एवढे उंच झालेलं आहे, कारण आपण इथे पहिल्यांदा वाकूनच पूजा करायची. आता आपण संपूर्ण उभे राहू शकतात. आणि जे आपण बोलतो तिथे सुद्धा मध्ये 5 मुखी शेषनाग आहे. ज्यांचं जर भाग्य असेल तर त्यांना दिसतो. कारण आताच या नवरात्रीला इथे या गुफेमध्ये म्हणजे बसलेला होता, काही काळ दिसला. आता 15 दिवस नाही झाले तो वडीच्या बाई आलेल्या त्यांनी स्टोरी सांगायला लावले, तेव्हा त्यांना सुद्धा तिथे दर्शन दिला. 5 मुखी शेषनाग ती जी लाईट इथेमध्ये त्यांचं जर भाग्य असेल तर त्यांना दर्शन दिसतो. तर इथे जे तुम्हाला सांगता आपले साक्षात्कार आहे. कारण आईला आपण जो बोलतो त्यांना मुलबाळ नसतो, तर आई स्वतः जाते आपल्या जवळ आणि सांगते आई, कारण आपल्याला माहीत नसतो कुठे मंदिर आहे कुठे काय आहे हे आपल्याला माहीत नाही, कारण आपण लांबून येतात ना, आपल्याला ना कोणता स्टेशन स्टॉप कोणती बस काय हे काय माहीत नसतं. तर आमचे येडवण दातुरा डोंगरा खाडी अशा बसेस आहेत. त्या बसला ना आमचा स्टॉप आहे. त्या स्टॉपवर जर कोणाला तरी विचारलं, छोट्या मुलांना जरी विचारला तरी 6 वर्षाचा मुलगा तरी सांगेल की आई दर्यामध्ये बसलेली आहे, तिथे डोंगर मंदिर. आणि तुम्ही तिथे जर गेली तर आई मग सांगतो की तुम्ही माझी ओटी भरा. जर ते इथे येऊन जर तिची ओटी भरली तर 100% तिचं काम पूर्ण होतं. बोला आशापुरी माते की जय. जय. तर ह्या प्रकारे आपल्याला बाबांनी खूप म्हणजे इकडची गोष्ट सांगितलेली आहे. तर येऊ शकता तुम्ही, म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे, खूप छान परिसर आहे. आणि जर मंदिर जर बघायला गेलं ना तर पूर्ण डोंगरामध्ये पाणीचं पाणी आहे दर्याचं. हा पूर्ण म्हणजे चारी बाजूला मंदिराच्या खाडीचं समुद्राचं पाणीच आहे पूर्ण. तुम्ही मंदिर बघू शकता, पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे. अक्षरशः झोपून जावं लागतं, एवढं छान. खूप हा
आणि आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे, सगळ्या साईडने चारी बाजूने समुद्र आहे. माशाच्या टायमाला तो रोड सुद्धा भरतो संपूर्ण. अच्छा, तिथून पुढे पण एक असं म्हणजे हे दिसतंय नाही काळो, तिथून म्हणजे झोपून जायला आहे, पण आता म्हणजे पाऊस पडलाय, पावसामुळे ते जरा बंद केलंय. काहीतरी असेल, मंदिराचे नियम वगैरे काहीतरी असतात, त्यामुळे ते बंद केलं असेल. तर चला भेटूया काका. आणि युट्यूबवर सगळं चॅनल आहे, त्या चॅनलवर माहिती. अच्छा, म्हणजे इथं पण चॅनल आहे का? हा, अशा प्रकारे चॅनल असं सांगितलं ना, अच्छा तर तो त्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती. अच्छा, या प्रकारे आपल्याला बाबांनी खूप म्हणजे अशी खूप गोष्ट अशी जी आम्हाला माहिती मूल्यवान माहिती नव्हती दिलेली आहे. ती माहिती दिलेली आहे बाबांनी आपल्याला. तर आता आम्ही इकडून निरोप घेतो आईचा, आम्ही आता बाहेर निघतो. तर चला बाबा, भेटूया परत एकदा. धन्यवाद बाबा. धन्यवाद बाबा. तुम्ही कुठून राहिले? आम्ही विरार विरारवरून. आई जीवदानी. तुमचीच का टोपली? कुठली? हा, ही टोपली आमचीच. आमच्याकडे पण म्हणजे आई तुळजाभवानीचं घरी हे आहे, आमच्या घरी पण. तिथून पहिल्यांदा 2 व्यक्ती म्हणजे तिथून म्हणजे बाहेर तिथे आता तुम्ही जातील वर डोंगरावर देवी आहे दुसरी, तिथे गेल्यानंतर एक एवढाच ओळ आहे. हा, त्या बोगद्यामधून ते जे वारेवाले होते दोघं जण, म्हणजे आमचे वडील होते त्याच्यात, एक दुसरा होता. हे 2 व्यक्ती तिथे त्या बोगद्यातून या बोगद्यात आले. तर तिथे सर्व तो शेषनाग असतो ना, तो असा त्यावेळी आता तुम्ही बघितले तसं म्हणजे त्यांच्या मागून जर गेले, एवढा बोगदा आहे, त्या बोगद्याच्या मध्ये म्हणजे तो झोपलेला असतो. आणि त्याच्यावरून त्याची पाठ न आपली छाती ही लागतो सांगतो. केस आहे. माझ्या आईने सुद्धा 4-5 वेळा बघितला. इथे तो झोपायचा, मागे झोपायचा. पहिल्यांदा म्हणजे इकडे माती होती खाली, पहिल्यांदा म्हणजे अशी गाड्या वगैरे, म्हणजे स्टाईल्स वगैरे लावली नव्हती. हा, ज्या वेळेला या गाड्या बसवल्या ना, त्यावेळेला ती जी डहाणूची महालक्ष्मी आहे ती इथे उत्पन्न झाली. कारण इथे जर आपण तिला ठेवली असते तर तिला आपण पूजा करताना पाठ पडली असती, त्यामुळेच तिला स्थान तिकडे दिले. म्हणजे इथे म्हणजे काय ते सांगणं करून दिला. तर ह्या देवी म्हणजे 4 देवी म्हणजे स्वयंभूच आहेत. अच्छा, जर आपण हे पाषाण आहेत, हे एकविरा, आई आशापुरी, आई जीवदानी, आणि ती मागे आहे डोंगर तो भारुडकर, म्हणजे तुमचा बारोडा म्हणून सांगतात वरती, बारुंडा मंदिर. तर तिकडे बारोडकर्णी आहे आमची. नावात फरक आहे म्हणजे. फक्त ह्या इकडे 4 देवी आहेत. मला सांगतो का की आईला जेवढी माहिती ती आपण सांगते तेवढी थोडीच आहे. कारण ही आता तुम्ही मग आले वाटेने जर राजनीती झाडं जर बघितली आपण, तर ते झाडाच्या फांद्या सुद्धा कापून देत नाही. जर कापली त्याला शिक्षा देतो. आता तिथे हा दगड आहे, इथे सुद्धा आपले तर लागतो, पण छोट्या मुलांचे तर लागतोच, तो दगड सुद्धा फोडून देत नाही. अच्छा, म्हणजे इथूनची वस्तू सुद्धा काय करून देत नाही. जर केली आपण काय होईल, आता तुम्हाला वाटलं की फोडलं असेल तोडलं असेल, पण ती काही डोंगराला हात लावून देत नाही. ती प्रत्येक वर्षाला म्हणजे थोडा भाग वाढतो. आता ही जागा बघा किती खुली झालेली आहे ती. म्हणजे ही पहिली पूर्ण पॅक होती का? पॅक होती, अशी पॅक होती ती, सर्व दगड लागलेली होती इकडे दगड. अच्छा, म्हणजे पाठ ठेवले ती पण म्हणजे पूर्ण पॅक होतं. पॅक होती. ओके. तर हे सर्व आईने निसर्ग सर्व हे केलेलं आहे. अच्छा, म्हणजे आई तिच्या डोंगराला अजिबात काय करून देत नाही की माझ्यापर्यंत मी करेन. म्हणजे ती तिच्याकडून जेवढं होईल ती तिच्या तिच्यापर्यंत ती करेल असं. ओके. आता हा सुद्धा आम्ही फोडायला बघतात, पण ते नाही, ते मंदिर बांधायचं आहे. आता हे कृष्णाचं मंदिर आहे. कुठे इथे? हा, ते झेंडेला तिथे हा. पायरीवरून तिथे तो डोंगर बांधायचा आहे. तो सुद्धा म्हटलं ना तुम्हाला मागे मंदिर आहे, तिथे सुद्धा मंदिर बांधायचं, पण ते काय करून देत नाही, त्याच्यामुळे सगळं अडकलेलं आहे सर्व. अच्छा, म्हणजे ती तिच्या ह्याच्याने ती बरोबर करणार, ते टाइम येणार तेव्हा ते बरोबर होणार. तर ते करायचं आहे, म्हणजे बांधायचं आहे नवीन. ते नाही, कारण तिथे जो झाडं आहेत ते कापलं तर असं होतं. कारण वेड्यासारखं करून गावभरचं रात्रंदिवस फिरतो माणूस. अच्छा, एकाने कापलेले त्याला हैराण केला, मरणी मुलाला जातो विचार. तेव्हा त्याने आई हे केली न, इथे येऊन सांगितलं की आई माझ्या आता चूक झाली, आता मी कधी करणार आहे, कोणी सांगितलं तरी न कापणार सुद्धा नाही. अच्छा, म्हणजे जे आहे काय ते सांगून करायचं. करायचं असेल तर सांगून, कारण ती सांगते माझी सावली आहे बसायची ती. अच्छा, अरे
आपल्याला बाबांनी खूप जास्त महत्वाची अशी माहिती दिलेली आहे आपल्याला. खूप म्हणजे जी आम्हाला माहिती पण नव्हती अशी गोष्ट आपल्याला तुम्ही बाबांनी आता सांगितलेली तिथे आहे. जर बोर्ड लिहिलेली आहे माहिती हा. आहे सर्व मी सांगेन तीच माहिती सर्व तुम्हाला भेटेल तरी तिथे हा. टाकेल. ते आहे बोर्ड मोठं. अच्छा चालेल चला धन्यवाद. या. चला तर आता मी बाहेर निघतो. मी भेटतो तुम्हाला. काहीच तुम्हाला ते बाबांनी जसं म्हणजे सांगितलं की म्हणजे काय बरे इन्फॉर्मेशन दिली ते हे बघा इथून पण म्हणजे असं जाऊ शकतो. ते तुम्हाला जे 5 मुखी शेषनागाचं सांगितलं ते पण ह्याच ठिकाणी आहे. ते असं ज्याच्या नशिबात असेल तेव्हा ते कधी दिसेल आपल्याला. तर काय जेव्हा आपल्या पण नशिबात असेल तेव्हा पण दिसेल आपल्याला. देवाची इच्छा बघा इथूनच म्हणजे आत पण जाऊ शकतो आपण. पण आता पावसामुळे म्हणजे ते बंद केलं आहे. तर आम्ही आता बाहेर निघतो इथून. तर आम्ही आता इथून देवीचा निरोप घेतो आणि मंदिराच्या बाहेर पडतो. तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला जाऊन भेटतो. तसं आम्हाला बाबा बोलले की वरती पण काहीतरी आहे बघा. की आता इथे जातो आम्ही. इथे कुठली बारोडकरीन माता म्हणजे आपल्या तिथे कशी भारुंडा माता आमची तिथे आहे ना ते मंदिर तिथेच काहीतरी आहे इथे. तर आम्ही जाऊन बघू वरती काय बोलतोय. ते बघा आम्ही इथे 4 जण आहेत. 5 जण आहेत. बाकीचे सगळे फोटो काढायला गेले. त्या लोकांना फोटो इम्पॉर्टंट आहे. जाऊन दे पहिला आपण मेन देवाच्या देवाच्या ठिकाणी आलोय तर देवाचं इथे करायचं. चला गाईस आम्ही इथे आलेत. त्या काकीने आम्हाला भेल दिली पण ह्या काकीने भेल दिली तर आम्ही नव्हतो. हा बाबू पहिल्यांदा आलेला येतात नेहमी. आम्ही पहिल्यांदाच आलोय. आम्ही आधी यायचो इकडे जसं ह्याच्यावर जायला उतरायला का तिकडून आहे त्या साईडून आहे इथून नाही तिथून उतरले काय? कुठून उतरायचं आहे इथून पण आहे उतरायला इथून पण आहे उतरायला आणि दुसरं कुठून आहे. येतो आम्ही. हे काकीनी भेल नाही दिली. काकी तुम्ही मला हे दोघांनाच दिली आहे भेल. आम्हाला दिली नाही. आम्हाला भेल नाही दिली. आज बाबा आम्हाला सांगत होते काय काय तर आम्ही कसं येणार. हे काकी ना ब्लॉगचं हे देऊन तुम्हाला तुम्ही युट्यूबवर येणार हा? चालेल चालेल. हा तर आम्ही आतमध्ये जातो आता. तिथे पण म्हणजे आतमध्ये तसंच जायला आहे. काकी खतरो के खिलाडी करायला चालले आहेत. हे बघा हे बघा मास्क बीस घालून एकदम खतरो के खिलाडी. हे बघा 2 काकी पुढे गेले आहेत. काकीला युट्यूब चॅनलचं नाव देऊन जा. चॅनलचं नाव घ्या एकदा. वाईब विथ सिद्धू. तुझे खतरो की काकी एकदम खतरो की अशा काक्या पाहिजेत म्हणजे असं कुठे पण बिंदास जायचं. अहो आमची मम्मी अशी जात नाही. काकीना आता ब्लॉग दाखवतो मी. मम्मी मला शिवी घालेल. तर काहीच आम्ही इथून जरा इकडे उतरतात. पण सकाळपासून जे आम्ही एवढं येण्यासारखी भटकली काहीतरी आम्हाला फळ भेटलं आता. खरं म्हणजे सफर का फल मिठा होत आहे. नाही ते ऊन लागले हॉट होत आहे. बाप काल मंदिर हा सेम तसंच दिसतंय रे. तुम्हाला एक वीकच्या आत तुम्हाला एक ट्रेकिंग भेटेल. जेव्हा पाऊस पडेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेकिंगला जाऊया. आमची जबान आहे. हा जाऊ नक्की 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 नक्की. त्या दिवशी रात्री पाऊस पडेल. मी रात्री भाईचा बर्थडे पण येतोय आता. कमिंग सून आहे भाईचा बर्थडे. माझ्या पहिले भाई सिद्धू भाईचा नाही बर्थडे. माझा बर्थडे तर नाही येत. बघा जर माझा येतोय तर माझ्या 3 दिवस अगोदर सिद्धूच आहे. म्हणजे सिद्धूच्या नंतर 3 दिवस माझा नंतरला आहे. तर ह्या प्रकारे सिद्धू आपल्याला भाई पार्टी देणार आहे. अरे बस काय नक्कीच लाखापर्यंत पार्टी देणार आहे आपली. जाऊ ना. तुझीच गाडी घ्यायची आहे. तुझीच गाडी माझ्याकडे येणार आहे 13 तारखेला. तर इथे जरा पेट्रोल पाहिजे. टाकी फुल करेन बर्थडेच्या दिवशी. कॅमेरा काय जबान आहे बघा गोष्ट बोललेला बघ. टाकी फुल करणार आहे. टाकी फुल करेन. हा. बघ बघा guys, बघ. आणि आणि जर ही जबान पूर्ण केली नाही हा तर तुझा बघा हा बघ बर्थडेच्या दिवशी टाकी फुल यायची. तर चला इथे जरा मी तुम्हाला पॉइंटवर आल्यावर मी तुम्हाला भेटतो. सर समोर ठेव.
तुटला काहीतरी. हा सॉन्ग टाकला तर आवारा बॉय नाही त्यासाठी दुसरा गाणं. बघा. क्या उस गली में खडा हुआ. तेरा जाना हुआ. गाईस माझ्या मित्राचा ब्रेकअप झालाय, आयटम सोडून गेले. जमाना हुआ. आ. मेरा समय तो वही पे ठहरा हुआ. जहाज काय नाही. नाही आशिकी टूचं गाणं बोलतो बरोबर लाईनीत आहे. खामोशिया काशीकडूचा मग कुठला वाला. तुला देना ओ मुझे ए अलविदा. ए जीवना द्यायचंय. मुझे जीना है तेरे बिना. ए कुठे झालं ए फिजा की शाम हूँ मैं. ए बाप्पा चला. तो बघा आमचा ब्रेकअप झालेला माणूस, काय माहिती काय झालं त्याला. मगाचपासून शांत शांत झालाय. चला मला इथं जायचं, कामाला जायचं बाबा. चला बाबा. चला रे बाबा चला. पाय एकदा आपण टाइम आहे पण आमच्या मित्रांसोबत टाइम घालायला टाइम नाही. चला तुझीच बहीण आहे. जायचं कुठे तुझ्या बहिणीची यायची गाणी. शब्द द्यायचं नसतं आम्हाला मग. ए तुझ्यासारखा नाही निठलला तो काम धंद्याचा माणूस आहे, समजलं का. जाऊन दे ना कामाला. तू कसं रडतोस कामाला. नाही माझं काम आहे, हे आहे आणि ते आहे. जाऊन दे ना. तुझं काम असलं की तू बरोबर जाशील. काय रे ऐश्वर्या बरोबर ना. ऐश्वर्याच्या बाजूनी आहे मी. कोण आम्ही बाय बाय. चला काकीने आता बाय बाय केलाय मी, तर आम्ही निघतो घरी. तर आता निघतो घरी आम्ही. इथून वर चढतो, गाडी काढतो आणि आता प्लॅन चालू आहे आमचं की म्हणजे बोटनी जायचंय. बोटनी जायचं ना. तर प्लॅन चालू आहे की म्हणजे तर हायवे टू नाही जायचं, तर बोटनी जायचं. ही गोष्ट मी टाकू शकत नाही. ही गोष्ट अशी ट्यून करून येणार आहे. ठीक आहे ठीक. ट्यू असं येणार आहे. हे आता मी हे टाकू शकत नाही. माझी मजबुरी आहे म्हणून मी टाकू शकत नाही. तर बाकीचे जण थांबलेत खाली, फोन करतात आम्हाला लवकर या करून. हे आधीच हा बघा हेल्मेट घातलाय माझा. हेल्मेट घातलाय हा टाइमपास करतोय जाम. तर फटाफट निघतो. तर तिथे पण नाचायला लागले. आले आता आतमध्ये घुसतो. पहिला पाय गरम झाले. आता नंतर बघू कधी नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा. काय माहिती. अरे येऊ नक्की. तो बघा दिसतोय का नाही तुम्हाला माहित नाही. बघा टाइमपास करतायत नुसते. एकदा बोलतात लेट होते मी परत टाइमपास करत बसतात. काय बोलायचं आहे ना, हे अशी आजकालची पोरं. मध्ये पाय जाम कापले, एकदा बिना चपलीची गेलेली तिथे. आता मला झाले परत एकदा त्याचा परत एकदा कुठेतरी बघतो जागा, सोडतो. चला तसं नाही हातात सोडतो. अजून टाक आणखी गेली तरी चालेल पण रुतबा नाही कमी झाला पाहिजे. आता बनव नका. फोन खराब झाला. एवढं लागलंय बघ. काहीच आम्ही आता सगळे आता इथून निघू. हे बघा नाचतात सगळे. तर आम्ही आता इथून सगळे निघू. आता टाइम झालेला आहे, वाजलेत जरा लेट झालाय आम्हाला. हे बघा इथे इथं नाचणं चालू झालंय. आता मी सॉन्ग टाकू शकत नाही. ते माहिती का आपल्या खालूबाजूला असतात ते कसं
तर काही चला आता मी निघतो. गाड्या काढतात आता आम्ही बोटीने जाणार आहेत. तुम्हाला भेटतो कारण का फोनला चार्जिंग पण आहे, 5% चार्जिंग राहिली आहे फोनची. तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट आता बोटीत डायरेक्ट जाऊन भेटतो तुम्हाला. चला जाय ना नाच ना. तू नाचला नाही तर निघणार नाही ती लोक, तुला पण माहिती आहे. माझा पार्टनर आला नाचायला. काही गणपती 17 तारखेला नाचायचं आहे. चला चला आणि सफाल्याच्या जेटीवर आलोय. हे बघा तिकीट वगैरे काढलंय, यांनी पण तिकीट काढले, सगळे आपले आपले तिकीट काढलेत. याला कामाला जायचं आहे, याची जरा उदास झाली आहे. जाऊ ना आपण तिकडे बघू जरा काय विषय चाललाय. हे तिकिटी काढले का रे? सोमनी पण काढली. तुम्ही तिकिटी काढल्या? तिकिटी काढल्या. बाकीचे तिकिटी कुठे आहेत? जीत 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 कुठे आहे? जीत तिकीट कोणाला? भयाचा फोन आला. भयाचा फोन आला. हा बोल ना. मी येऊ का तिकडे? मी आहे इकडे गेली. तू कुठे आहे? मी येऊ का तिकडे? येऊ कुठे भेटला तुला येडा? येडा कोण येडा? अरे कॅमेरा आहे गेला तिकडे. कधी बोट निघायची काय माहिती. ये आपण बघूया बोट कुठे. बोट काही दिसत नाही आम्हाला. जाऊ शकतो त्या साईडला? बोट दिसत नाही आम्हाला. काय आपण बघतो पहिली. ती बघ इथे हे दुसरा ब्रिज इथे बनतोय अजून. हे बघा इथून आता गाडी आम्ही टाकू आमच्या आपल्या गाड्या. गाडी घेऊन आली तर 70 रुपीज आहे तर एक जण. मग पर पर्सन 30 रुपये अजून काहीतरी आहे ना रे. पर पर्सन 30 रुपये. ती बघा या बोट, ती बघा बोट आहे बघा. येईल रे ती लवकर. त्याला सांग ना चौथा गेला टाक. काय एवढा स्लो सेकंड गिअर वर. इथं बोट आहे. ती बोट येणार इथे. 190 रुपये घेते. अरे गाडी पण आहे ना. गाडी सोबत एक जण असेल ना तर त्याचे पैसे नाही घेत. मला बोलला गाडी सोबत एक जणाचीच काढायची नाही तर तसाच घुसायचा. चेक करतात दादा बोला तू विरार हायवे टू एवढं जाणं बरं पडतं भाई. मग काय. तू विरार आहे ना समोर. हा ती विराची सिटी. ती बघ ग्लोबल सिटी. हा ही काय हे माडा बिडा सगळा. माडा त्या साईडला पण भाडा पण दिसतो. तर काहीच बोट येते आमची. काय मारंबल पाडा. तिथून आपल्या आईला नारंगी समाज रे आपला. आता त्या डोंगरावर जायचं आहे. अरे मग ती जीवदानी तुम्हाला त्या साईडला जायचंय. नारंगी ती बिल्डिंग दिसते का हा. त्या साईडला तुम्हाला जायचं. नाही रे तो फार तिकडे गेला. अरे चंद्रपूर गेला तो. मग तिकडे त्या साईडलाच जायचंय. मग त्या साईडलाच जायचंय. आता काहीच आमची बोट आता जवळ आली आहे तर आम्ही गाडी जवळ जातो आणि बोटी चढवतो बोलतोय. ती पण घेतो एका जट्टी चालू बाजूला जागा गाडी चढवतो. तर चला काहीच आता आम्ही आमची गाडी टाकतोय बोटीच्या आत. हे झाले रे बाबा. किती साऱ्या गाड्या निघतायत. संपल्या वाटतं. हो डायरेक्ट रिटर्न आहे आपण. तर चला आता गाडी टाकूया आतमध्ये. ये जा रहे हम गहरे समुंदर के पानी में. तो चले तो चलो आ जाओ मजा दिखाता हूँ तुम्हें. आपल्या एका साईडला लावा रे. या साईडला लावा.
तर काहीच गाड्या बिड्या लावल्यात आम्ही. हे बघा 2 गाड्या इथे आहेत, बाकीच्या गाड्या कुठे आहेत माहिती नाही. आता आम्ही वर जाऊ. काका तिकीट दाखवू. वर येत आहे काका, वर येत आहे तिकीट घ्यायला. अरे चला ना लवकर लवकर. तुम लोग कभी बोट में नहीं आए क्या रे? बीच बीच में आते हैं रे ये लोग, इसलिए मेरे को पसंद नहीं है. अरे बघा आलं मी बोटीत. काय चेप रे माझे, काय चेप. काय झालंय मला माहित नाही. मगाचपासून शांत शांत झालंय. भाईला आज भेटायला नाही भेटलं ना. आयटम ह्याची बहीण आणि ह्याची कोण आहे मी सांगत नाही आता. मानलेली पुढेली मानलेली मानलेली हा मानलेली भाई जिगरी पण आहे आणि जिजू पण आहे. जिगरी जिजू म्हणजे भाऊजी. जिगरी जिजू. हो हो गाईज आम्ही आता आले बोट मध्ये. तुम्ही कधी बोट हो बघा पडला. काका बोट आणली का? प्लीज आता बोट चालू झालेली आहे. हे सगळे निघाले बसले. माझे लेक्चर काय नाही. माझं काय नाही. मी घरी होतो. मी घरातून आले सांगून आलो. हे सगळं तिकीटचं इथे टाइम बिम सगळं दिलं आहे बघा. ते सगळं टायमिंग वगैरे दिलेलं आहे. गाड्या कुठे आहेत काय माहिती आमच्या. हे बघा इथे गाडी आहे, गाडी इथे आहेत. बाकी तिकडे कुठेतरी आहेत. इकडे गाड्या आहेत. सो बघा फोटो काढायचं थांबलं नाही पाहिजे. फोटो काढायचं थांबलं नाही पाहिजे. हा बघा आहे एक दुसरा. पॅन्ट बघा अंगापेक्षा मोठी मला याची पॅन्ट वाटते. असं असतं ते. ऋषी हे बघ काय बोलतोय. ऋषीला काहीतरी ऋषीसाठी 4 शब्द बोल काहीतरी. ऐक फोन ठेवला. काकी नमस्कार. ऋषीसाठी 4 शब्द. ऋषी आपला भाऊ आहे. वेस्ट साइड जिंदाबाद. ऋषीसाठी 4 शब्द बोल. कोण ऋषी? ऐक ऋषी, वी आर मिसिंग यू व्हेरी मच. यू आर नॉट हिअर. वी आर एन्जॉईंग व्हेरी मच. ऋषीसाठी 4 शब्द बोल. कोण? आहे एक ऋषी म्हणून. ऋषी भावा तू हे मिस केलं सगळं. खूप मजा आली. ऋषी तू घरीच राह. तू घरीच राहा. तू येऊच नको पोरांच्या आत. पोरी बाई बरबाद झाला तू. हा एक बरबाद होता होता राहिलाय तो सुधारायला लावलाय आम्ही. तर काहीच ऋषी भावा तुझी सगळी जण आठवण काढतायत बघ. किती जण ऋषी भावा तुझी इथे सगळी जण आठवण काढतायत. तू आल्यास की तुला भेटेल. कुणाला हा बोल परत काय बोलतोस. काही पोरं बोलतात का माणशी बाई बरबाद झाला असं नसतं बोलायचं कोणाला. वेडेत काय तुम्ही. काहीच थांबा फोन येत आहे. विराटची एटी आमच्या समोर आलेली आहे. ती बघा काका आमचे गाडी चालवत आहेत. बोट चालवत आहेत काका. एकदम काका जरा फास्ट. काका बोट चालवत आहेत. काका येऊ शकतो का आतमध्ये. आम्ही नाही येऊ शकत का. इथून मग दाखवतो ना. बघा गाडीसारखा स्टेरिंग आहे सेम. घेर पण आहेत काहीला. कुठं असतो घेर. हे बघा यो घेर आहे आणि यो काय आहे म्हणजे अच्छा जातांवर खाली करायला पण आहे एक. बघा काका स्टेरिंग फिरवत आहेत. घर फिरवा हे आत नाही जाऊ शकत ती. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो बोट कशी असते, बोट कशी चालते वगैरे. बोटचे खेळ बिर दाखवले तुम्हाला. काय हे बघा हे मला काहीतरी सांगतो.
काढू आहे बघा. आमच्या जेटीवर आलो आहे तर फटाफट आमची आता गाडी काढतो आणि तुम्हाला भेटतो. हे बघा गाडी काढतो तुम्हाला भेटतो. आता सगळे आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत. हे बघा ऐश्वर्या आता माहीत चालवत आहे. ऐश्वर्याची गाडी आधी घेऊन चालली आहे. तर भजीची गाडी. हे बघा हे लोक आपल्या आपल्या सगळे आता आपल्या आपल्या घरी चालले आहेत. तर चला बाय बाय. चला बाय 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 बाय. आता भेटूया आता थेट आता घरात भेटूया. बाय बाय. आधी भावा चल बाय बाय. चल भावा बाय. तर गाईस चला आता घरी निघतो आम्ही. तर चला. तर मित्रांनो आता आलोय आहे मी घरात. तर गप जरा भुकत असतं निसतं असाच जाऊन दे. त्याचं काय तो बघितला घरात भुकतोय. तर घरात आलोय. घरात आल्यानंतर म्हणजे सीन काय झालं तिकडे फोनला चार्जिंग पूर्ण संपून गेली. हे लोक नुसते व्हिडिओ काढत बसले जे त्याचे फोनला चार्जिंगच संपली. त्यामुळे नशीब त्याचा फोन होता सर्व्हिसचा फोन होता त्यामुळे त्यात अर्धे व्हिडिओ काढल्या. त्यामुळे जरा झालं तरी ब्लॉग शूट म्हणजे ब्लॉगचा व्हिडिओ वगैरे काढायला भेटला तरी मला. नंतर माझा फोन तर पूर्ण स्विच ऑफच झालेला. घरी येऊन चार्जिंग लावली. त्याच्या बाबा म्हणजे सांगत होते ना तिकडेच फोन माझा स्विच ऑफ झाला. त्यानंतर मग त्याचाच फोन घेऊन मी व्हिडिओ काढल्या तेव्हाच माझा स्विच ऑफ झाला पूर्ण. असा सीन झाला. मग आता काय पण ते बाबांनी जे इन्फॉर्मेशन दिलेत ना ते म्हणजे त्या गोष्टी जे माहिती नव्हत्या असे त्यांनी गोष्टी आपल्याला सांगितल्यात. ते कुणालाच काय माहिती नव्हतं काय नव्हतं. म्हणजे अशा गोष्टी आहेत ना त्या खूप मौल्यवान अशा गोष्टी आहेत त्या. त्या मंदिरात तर तुम्ही नक्की जा. मी तर बोलतो मी स्वतः बोलतो जा भाई जा करून त्या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर पण खूप मस्त आहे. कारण तिकडची गावातली लोक तिथं खूप गोष्ट बोलते. खूप चांगली आहेत मनाने खूप चांगली आहेत. जाम चांगली आहेत म्हणजे बोलाय वगैरेला. आणि राहिली गोष्ट ज्या गोष्टीसाठी आम्ही गेलेलो मेन म्हणजे आधीचं जे काय आहे तिकडे जे प्लॅन चालू आहे त्याचं तिथे ते बघून तर आलोय आम्ही. त्याला आता आवडेल नाही आवडेल ते त्याच्यावर डिपेंड आहे. आम्हाला तर आवडलंय त्याला पण आवडलंच आहे. ते तुम्हाला व्हिडिओ काय असेल ते तुम्हाला बघाच. त्याचा पण ब्लॉग येणारच आहे. बघूया आता कसं काय पुढे कसं काय होईल काय ते. त्यानंतर मग अचानक प्लॅन ठरला की तिकडे जायचं. तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन काय जर फिरलो वगैरे आणि मग येताना ठरलं की बोटीने यायचं. बोटीने आलो घरी आलो मग डायरेक्ट तिकडून झालं तसं सगळं. तर मग काय नाही. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करा. तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.